आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। कानया रे जगजेठी देई भेटी एक वेळा, काय मोकलिले वनी सावजानी वेडिले, एथवरी होता संग अंगो अंग लपविले, काय मोकलिले वनी सावजानी वेडिले। तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला, काय मोकलिले वनी सावजानी वेडिले। विठाला विठाला देवाधी देवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। राजे संभाजी मित्र मंडळ नवरात्र महोत्सव, राजे संभाजी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष परभणी जिल्ह्याचे सन्माननीय खासदार बंडू जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून गेल्या 36 वर्षापासून हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे। 2 सत्रामध्ये कार्यक्रम आहेत। दुपारच्या एक सत्रामध्ये महिला भगिनीचे कीर्तन आहेत, माता भगिनीचे कीर्तन आहेत। वैकुंठवासी बालासाहेब महाराज पौळ यांच्या ज्या साधक शिष्य आहेत, आता सध्या त्यांच्या जागेवर आमचे बंडू महाराज आहेत। दुपारच्या सत्राचं नियोजन आमच्या क्रांतिताई जाधव यांच्याकडे आहे आणि सायंकाळच्या सत्राचं नियोजन खासदार साहेबाकडे आहे। असं या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य दिव्य कार्यक्रम समारोपाकडे वाटचाल करत आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, आपण सर्व ज्ञानवंतांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायाची गवळण सेवेकरता घेतलेली आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या, मोठ्या महाराजांच्या, उमागीर महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठाला या परभणी शहरामध्ये अर्थात प्रभावती नगरीमध्ये सार्वजनिक नवरात्र महोत्सव आणि तेही त्या नवरात्र महोत्सवामध्ये भजन कीर्तन हे सुरुवातीला खासदार साहेबांनी सुरुवात केलेली आहे। या देवी समोर आजपर्यंत भजन कीर्तन सोडून काही दुसरा काही कार्यक्रम झाला नाही। देवी समोर, देवासमोर काय असावं याचा आदर्श राजे संभाजी मित्र मंडळाने घालून दिला। विठाला 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 विठाला
या नियमाला जवळजवळ 3 तप झाले. 2 तपाचा साक्षीदार मी आहे. म्हणजे मला आता यावर्षी 25 वर्ष झाली. 1 तप महाराजांच्या काळात पूर्ण झालं होतं. आता हे 36 वर्ष म्हणजे 3 तप. फार मोठा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. निसर्गाची प्रतिकूलता आहे. बळीराजा संकटात आहे. संबंध महाराष्ट्राला पुराचा हाहाकार सोसावा लागतो आहे. पण अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही एक तपश्चर्या आहे, ही साधना आहे. हे भजन इथं कीर्तन तेवढ्याच श्रद्धेनं सुरू आहे. ही त्या भगवती देवीची कृपा म्हणावं. विठाला विठाला आणि म्हणून या देवीच्या समोर यावर्षी सुंदर असा तिरुपती बालाजी देवस्थानचा देखावही या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. उत्तरोत्तर आपलं हे मंडळ एक चांगल्या प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वाटचाल करत आहे. फार आनंदाची गोष्ट आहे. काल्याचं कीर्तन आहे 11 ते 1च आहे. अजिबात आपल्याला वेळेच्या पुढे जायचं नाही. सुरुवात किती वाजता झाली याला काही महत्व नाही. पण काय झालं पाहिजे वेळेत. विठाला विठाला जेवढे व्यासपीठावर उभे राहिलेले गुणीजन आहे त्या सगळ्यांना माझं कीर्तन आवडते. त्यांना का आवडते विचारा. का आवडते? लवकर होते. बस थोडं गोड म्हणला बुवा. मग मी कशाला लांबू. विठाला विठाला सेवेकरता घेतलेल्या गवळणीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवत भेटीची उत्कंठा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. महाराजाची देवाची ताटातूट झाली. महाराजामध्ये आणि देवामध्ये अंतर पडलं. दुरावा निर्माण झाला आणि ती दुरी भरून काढण्याकरता आज महाराज झुरणी लागले. का माझं देवाचं अंतर पडलं असेल. का माझ्यापासून देव दूर गेला असेल. महाराज झुरणी लागलेत. हातपाय बारीक झालेत महाराजांचे. अंथुरणाव पडले होते तुकोबाराय. देवाच्या विरहाने व्याकुळ झालेले तुकोबाराय. विठाल विठाल आपण ज्यांच्या सान्निध्यात राहतो, ज्यांच्यावर आपला जीव जडलाय, आपल्यावर कोणाचा तरी जीव जडलाय, ज्यांना आपण जीव लावलाय, आपल्याला कोणीतरी जीव लावलाय, घनिष्ठ मैत्री आहे. आणि अशा एखाद्या जीवलग व्यक्तीचा आणि आपला जर दुरावा निर्माण झाला तर माणसाला काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. तो तर देव होता. विठाला विठाला याच्यात टाक बरं. फीडबॅक पण मला येईना. या साऊंड मध्ये टाक. विठाला विठाला एकदा जीव लागला ना विरह सहन होत नाही माणसाला. माणूस झुरणी लागत. एखादा जीवलग मित्र आहे. जीवलग मात्र एका ताटात खाणारा. एकच कपडे दोघांनी घालायचे. सारखेच कपडे. वेळ आली तर असा म्हणणारा तुझ्या केसाला धक्का आहे तर पठ्याच्या जीवाला धक्का आहे. इतका जीवलग की ज्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. प्राणाचे सोयरे भेटे जीवी भूतली संकटे तेथ निवेदिता न वाटे संकोच काही. जीवलग मित्र कोणाला म्हणायचं.
आपल्या हृदयामध्ये एखादी जर घटना घडली, एखादं जर आपल्याला जर दुःख असेल आणि ते मनामध्ये सलत असेल, घरातल्या माणसाला सांगण्याऐवजी आपण ज्यांना सांगतो त्याला काय म्हणायचं? जीवलग. काय म्हणायचं? जीवलग. आता त्या मैत्रीमध्ये पुन्हा काय काय प्रकार आहे. आपण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे आणि समोरच्याने ऍक्सेप्ट केली, मग तो आपल्या कोण झाला? जीवलग आहे माहिती. आता मला माझे 5,000 आहेत. किती 5,000 आहेत का आमचे? त्या फेसबुकवर आपले 5,000 आहेत ना. हेच बघत मला लय कटाळा आहे त्याचं. ते 5,000 झालेत माझे. ते काय म्हणावं त्याला? नाही, फ्रेंड. त्याचं सगळं संपलंय त्याचं. आता जेवढे 5,000 ते ज्यांना मी पाठवले, ज्यांनी मला ऍक्सेप्ट केले, ते जर आता माझ्या समोर आले, मी त्याला ओळखत नाही. आपण ते समाजाला सांगतात महाराजाचा मी फ्रेंड आहे. कोण आहे? फेसबुक फ्रेंड आहे. कोण आहे मी? फेसबुक फ्रेंड फक्त तुम्हाला फॉलो करण्यापुरता आहे, पण तो फ्रेंड नाहीये. फक्त तुमचे विचार जुळतात म्हणून त्यांनी तुम्हाला फॉलो केले. चला तुम्ही कुठेतरी एक परमार्थिक आहेत, आपल्याला काही तुमचे 2 शब्द कानावर यावं. आता ह्या ज्या फ्रेंड करतात ना, ह्या ज्या ऍक्सेप्ट करतात ना, ह्या ज्यांना पाठवलात ना, कोणाला पाठवतात विचारा. ह्याचे जास्तीत जास्त फ्रेंड कोण आहेत? साडीचं दुकान, सोन्याचं दुकान, भांड्याचं दुकान, किराणे दुकान. का तर त्यांना तिथं त्यांच्याशी काम आहे ना. पार्लरवाली, चला तिचं तरी काहीतरी नवीन, आपल्याला काहीतरी नवीन डिझाईन बघायला मिळेल म्हणून हे एकमेकाला रिक्वेस्ट पाठवतात. पण त्याच्यामध्ये जीवलगपणा आला कुठून? विठाला विठाला. त्याला जीवलग म्हणता येत नाही. जीवलग कशाला म्हणतात? ज्याच्या करता आपण काय वळून टाकायची तयारी दर्शवितो? जीव वळून टाकायची तयारी दर्शवतो. आता ह्या जीवलग एकमेकाला म्हणतात ना. विचारा एकमेकाला पासवर्ड माहिती का म्हणा, देऊन दाखवा मला. जर एकमेकीचा तुम्हाला पासवर्ड माहित असेल तर मी त्याला जीवलग समजेन. काय समजेन? नाही तर मग मैत्रिणी. मग तशी आता किती आहेत की किती पार्टी. चला भिशी, ती एक मैत्रीण झाली. तू येते का आमच्या भिशीत? हो, घ्या मला. घेतली. जीवलग नाही म्हणता येणार. तुम्हाला जर एकमेकीचा पासवर्ड माहित असेल, तुमच्या घरात झालेली भाजी एखाद्या वेळेस इतकी चवदार लागली तर तुमचं मन म्हणलं पाहिजे ही मी काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? ही ताईला द्यायलाच पाहिजे. ही एकटी खाणं म्हणजे चांगलं नाही. याचं नाव काय? जीवलग. विठाला विठाला मैत्री शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी किती गोड केलाय. मग अशी मी तुम्हाला ओवी म्हणून दाखवली. तेथ निवेदिता न वाटे संकोच काही. ज्या गोष्टी व्यक्त करण्याकरता संकोच वाटत नाही त्याचं नाव जीवलग. निसंकोच मन आपण ज्यांच्या समोर आपल्या भावना मांडतो त्याला मैत्री म्हणतात, त्यांना जीवलग म्हणतात. आणि एखादी जीवलग मैत्रीण जर दुरावली, आता मैत्री दुरावायला काही फार मोठं कारण लागणं झालं. एखादा तुम्ही कॉल केलाय आणि तिनं जर नाही उचलला तर ते सगळं तुम्ही काय करून चालला? विसरून चाललात. एकच कॉल फक्त उचलला नाही. बरं तिची काय अडचण असेल त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तिनं माझा फोन उचलला नाही ना, आजपासून अनफॉलो. फॉलो नाही काय? हे कसलं जीवलग आहे? विठाला विठाला. जीवलग मैत्रीचं उदाहरण सांगू तुम्हाला. जीवलग कोणाला म्हणायचं? आपल्या लहानपणी आपण ज्यावेळी किराणा दुकानावर जायचो त्यावेळेस आपल्या आवडीच्या 3च वस्तू होत्या खायच्या. एक बिस्किट, दुसरं गोळ्या
आणि तिसरे मुरकुल. आपल्या आवडीच्या गोष्टी किती होत्या? बिस्किट, गोळ्या आणि मुरकुल. आता विचारा ह्याला आवडीचं का आहे, काय घेऊन आलं हे, याला विचारा. ते नादातच आहे. कोण अच्युत महाराज म्हणला काय घेणं त्याने, गेलं बघा नादात आहे ते. ना मी तिकडे बघू नका, त्याच्या त्याला जगू द्या. नो टेन्शन नो टेन्शन. चल देतो. विचारा त्याला काय आवडते. त्याला बिस्किट आवडत नाही, त्याला गोळ्या आवडत नाही, त्याला काय म्हणलं होतं मी, मुरकुले आवडत नाही, चॉकलेट, कुरकुरे, चिप्स. कुरकुरे आवडते का? मग काय आवडते? त्याचे त्याला खेळू द्या, काय नाही. विठाल विठाल आपल्या लहानपणी एखादा पाहुणा आला आणि जर आपल्याला 10-5 पैसे दिले, 5 पैशाचे 5 मुरकुले येत होते. 5 बोटात 5 अंगठ्या घालायचो आपण. आणि दुपारपर्यंत तसंच गावात सोन्याच्या अंगठ्या दुपारपर्यंत. खाल्लं तरी उगाच थोडं 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 बारीक, म्हणजे जास्त राहावं ना दुपार. म्हणजे काय ते वाढायले का? वाढायले. आपुलकी होती, प्रत्येक वस्तूची आपुलकी होती. आणि तेवढ्यामध्ये एखादा जुना एखादा क्लासमेट, जीवलग मित्र भेटावा, त्याला सोडून खात नव्हतं आपण, त्याला जीवलग म्हणतात. एक मित्र दुकानावर गेला आणि चॉकलेट घेतलं. अर्ध तिथंच खाल्लं आणि अर्ध पुन्हा त्या कापडामध्ये गुंडाळून आणलं आणि त्याच्या मित्राला म्हणला ओळख काय. आता ह्याला का काय आंतरदृष्टी का ओळखायला? थोलं दाखव म्हणला, थोलं. आणि मग थोडं या साईडनं असं थोडं ते प्लॅस्टिक दिसलं, ओळखलं. म्हणला काय? चॉकलेट आहे म्हणलं. और कस काय? कागदावरूनच ओळखतो म्हणला. आणि मग त्याला ते त्याचा भेटलेला मित्र म्हणला देवा गड्या थोडं. कसं द्याव? थोडं द्याव. ते म्हणला दिलं असतं रे, काय उष्ट आहे का होत नाही म्हणला. चिमणीच्या दातानं दे. कोण्या दातानं? चिमणीच्या. ते चॉकलेट घे ने थोडं इकडून आता खाली वाकाय नाही. आणि मग त्याचे 2 तुकडे करणे आणि ते खाणे. मला तुम्हाला विचारायचे बसलेल्या मंडळीला, किराणा दुकानावर येणं चिमणीच्या दातानं खाल्लंय का? धडधड उष्ट केलेलं चॉकलेट या मित्रानं त्याच्या समोर खाल्लं. त्याचं कारण मित्राचं उष्ट खायला लाज वाटत नाही. त्याचं नाव जीवलग. विठाला विठाला अशा एखाद्या जीवश्च कंठश्च मित्राची मैत्रिणीची जर ताटातूट झाली एखाद्या क्षुल्लक कारणावरून, आयुष्यभर नाही वर्षभर माणसाला मनामध्ये खूप गोष्ट. जुरोनी पांजरा 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 हो पाहे आता. येई पंढरीनाथा भेटावया. काल परवा मैत्री झालेली, काल परवा दोस्ताना झालेला, त्याची ताटातूट व्हावं असं वाटत नाही. जगद्गुरु तुकोबरायाचं ऋणानुबंध जन्माचे जन्माचे आहे, जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहेत. आणि त्या देवासोबत महाराजाची ताटातूट झाल्यामुळे महाराज खचलेत, अंथरुणावर पडलेत, महाराजाच्या हाडाच्या काड्या झाल्यात. इतके महाराज व्यथित झालेले होते.
की का माझं आणि भगवंताचं अंतर पडलं. मी बोलत बोलत काय बोलत होतो तुम्हाला, मैत्री तुटली तर करमत नाही, जेवण जात नाही. आणि मग त्याची आई म्हणते तुला झालंय काय, काय सांगावं म्हणला तुला काय झालंय. इतक्या दिवसाची मैत्री होती म्हटली, काय कोण काड्या केल्यात आणि काड्या करत जाऊ, काड्या करणारे जवळच. तुमचं लय दोघाचं जमू लागलं की काड्या जवळच आहेत, फक्त काय करायचं काम आहे, ओरडायचंच बाकी. त्याच्यामुळं जुने माणसं म्हणत आलेत, आपलीच भाकर पण कशी खाव, पदरा खाली कशी खाव, काय दिसू नये. आपलं लय दिसलं की काड्या करणारे जवळच आहेत. विठाला विठाला आपलं एखाद्यावर अतिप्रेम आहे तर त्याचं ते उदात्तीकरण पण नको, झाकलेलं बरं. कारण एकदा जर पुन्हा दुरावा निर्माण झाला ना, असे बरेच मित्र आहेत, अगोदर सोबत होते, घासातला घास खाल्ला, आता तोंडाकडे बघत नाहीत. का काडी टाकणाऱ्यानं पक्की काडी टाकली ना, तोंडाकडे बघत नाही. समोरून जरी गेलं काही काही ना तर घरच बदलले, कॉलनीच सोडून दिली, म्हणला तोंडच बघायचं नाही. एवढा राग मनामध्ये बसतो कारण काड्या करणाऱ्याची संख्या जास्त आहे. आणि एकदम मैत्री, घनिष्ठ मैत्री झालेली जर ताटातूट झाली तर माणसाला अन्न गोड लागत नाही. मैत्रीच्या पलीकडचा परमार्थ होता जगद्गुरु तुकोबारायाचा परमात्म्यासोबत. मैत्री काय करतात, मैत्री कशी होत असती, मैत्री काय, शेजारी शेजारी राहिली की मैत्री होती, शाळेमध्ये एखाद्या गेलं की वर्गात झालं की मैत्री होती, दिंडीमध्ये गेलं की मैत्री होती, दिंडी सोडली की मैत्री सुटली. आपण 7वी पर्यंत ज्यांच्या सोबत वाढलो त्या मैत्रिणी आहेत का सोबत, नाही. 7वी ते 12वी पर्यंत ज्या शाळेमध्ये राहिलो आता त्या मैत्री आहेत का, नाही. आता मैत्रिणी कशा झाल्या, सोबत सोबत राहतो, सोबत सोबत सगळे कामं, दुकान, भाजीपाला सगळे सोबत झालो, झाल्या मैत्रिणी. पण ही मैत्री या जन्मापुरतीच आहे. आपण मागच्या जन्मामध्ये क्रांतीताईच्या मैत्रिणी नव्हता आणि पुढच्या जन्मामध्ये राहणार नाहीत. लिहून देतो बॉन्डवर. का, जन्म स्वतंत्र आहे, कर्म स्वतंत्र आहे, सगळ्या सोबतच जायला ते का काय काय हातचं काय तुमच्या. मागच्या जन्मातही आपण मैत्री नव्हतो, पुढच्या जन्मातही मैत्री राहतील असं काही सांगता येत नाही. ही मैत्री या जन्मापुरती असते. परंतु जगद्गुरु तुकोबारायाचा जो जिव्हाळा आहे, मागच्या जन्मातही महाराज देवासोबत होते आणि पुढच्या जन्मामध्ये महाराज देवासोबतच जुडलेले आहेत. आणि आज अचानक त्या देवाची ताटाटूट झाल्यावर खंत वाटणं साहजिकच आहे. विठाला विठाला तुम्हाला यायला नाही कळायचं, पण तुम्हाला बापू एक गोष्ट सांगतो. गावातले बैल गावातच विकले समजा. सकाळी 10 वाजता सौदा झाला आणि त्या माणसाने येऊन जे काही 50,000 रुपये किंमत दिली आणि बैल तो घेऊन गेला. तो त्याच्या शेतात नेतो ना, मग त्याच्या शेतातून ते जर बैल सोडले तर कुठं जातात, नव्या मालकाच्या इथं. सोडून दिल्यावर कुठं जातात. अरे मग जनावराचा जीव जुटलाय, जडलाय, तर जनावर दुसरीकडे जात नाही, दुसऱ्या खुट्याला. महाराज कस काय दुरावा निर्माण झालेला, महाराज कसं सहन होईल तुकोबारायाला. अजून एक गोष्ट सांगू का, एक बैल एका भावाकडे गेले आणि दुसरं बैल दुसऱ्या भावाकडे गेले, वेगवेगळ्याला जर वेगवेगळ्या ठिकाणी जर बांधलं तर संध्याकाळी ते ओरडतात. जरी भावाचे भांडणं असले तर बैल एकत्र बांधावं लागतात. का, घरच्या गाईचे गोरे आहेत, लहानाचे मोठे सोबत झालेले आहेत आणि ते जर लांब गेले. अजूनही बघा, बैलासोबत एखादं कारवड असते, बैलासोबत एखादं कारवड सोबत त्याला बांधलेलंच नसते, मोकळीच ती कापसामध्ये चरती. कापूस खात नाही, काय खाती, गवत खाती. एका शेतात बांधलेली ती गाय, बैल ज्यावेळी दुसऱ्या शेतात जातात कामाला, ती गाय तिथं राहू शकत नाही. तिचा काय लागला, त्या जनावरांसोबत लळा लागलेला आहे. ती दोरे तोडून जाणार पण तिकडे देणार. आणि तिकडे गेल्यावर ती शेतकऱ्या शेजारच्याला म्हणते, बघा म्हणलं होतं ते कारवड राहत नाही म्हणून. का, जनावराला जर एकमेकाचा लळा लागला तर ते सोडून राहत नाहीत. तुकोबाराय कशी सोडून राहतील देवाला. विठाला 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 विठाला
काय तुम्ही आम्ही आहेत का? आपला आणि देवाचा अर्थार्थी काही संबंध आलाच तो योगायोग समजावा. आलाच तो काय तो समजावा योगायोग. काय संबंध आहे देवाचा ना आपला? देवासाठी कोण रडले? आता एक आल्या आल्या स्टेजवर माणूस रडलं माझ्याजवळ. कशामुळे रडला असं? आम्ही काय झालं तुला? काय नाही म्हणला. मी 8 दिवस झालो सगळ्या इथल्या लोकांना म्हणालो मला 2 तास तरी विना घेऊ द्या. मला कोणी विना घेऊ देणं. रडल का कोणी असं? रडल विना घ्यायला लावला म्हणून. विना घेऊ दिला ना म्हणून कोण रडना? कशासाठी रडतील? मलाच घ्यायला लावला म्हणून रडतील. माणसं देवासाठी कोण रडालीत? भले माणसं संसारासाठी रडतायत. विठाला विठाला देवासाठी कोण म्हणते की मला ही सेवा करू दिली नाही म्हणून? कोण सेवा करण्यात? हे हार घातलेले हे दादाचं नाव काय? अण्णा रणेर. रणेर रणेर 25 वर्षानंतर पहिल्यांदा मी हार घातला त्याला. मी 25 वर्ष बघतो त्यांना माझ्याजवळ इथं काम करता. मलाच वाटलं की किती सेवाधारी माणसं, किती सेवा करतात. सेवा करणारे माणसं कमी झालेत, कमी झालेत माणसं. देवा करता कोण झुरणी लागतंय? देवासाठी कोण रडतंय? रडतात माणसं संसारासाठी. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे त्या काळामध्ये संसारासाठी रडलेले नाहीयेत, देवासाठी महाराज रडायला लागलेत. महाराजाच्या डोळ्याला धारा लागल्यात, कंठ दाटून आलाय महाराजांचा, हृदय भरून आले, अंगावर शहारे उभा राहिलेले आणि अंतकरण सद्गतीत झालेले आहेत. डोळे डब 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 पाण्यानं भरलेले आहेत. आणि जेव्हा महाराजाला जाऊन विचारलं महाराज झालंय काय? एवढे तुमचे हुंदकी वाढतायत, तुम्हाला रडू सुद्धा कोसळत नाही, रडू फुटत नाही, तुम्हाला काय झालंय? काय झालंय म्हणल्यानंतर महाराजांनी भावना व्यक्त केली पहिल्या चरणामध्ये. कान्हया रे जग जेठी, कान्हया रे जग जेठी, कान्हया रे जग जेठी, कान्हया रे जग जेठी, देई भेटी एक वेळा. भगवत भेटी करता जुन्या काळातले काही दृष्टांत जर डोळ्यासमोर मी ठेवले, असं म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूची सीताई साहेबाची ताटातूट झाली. किती महिन्याकरता? 6 महिन्याकरता. 6 महिन्याकरता ताटातूट का झाली? त्याचं कारण प्रभू रामचंद्रावर आहे की त्याचं कारण सीतेवर आहे? कोण जिम्मेदार आहे? प्रभू रामचंद्र जिम्मेदार आहेत का? सीताई साहेब जिम्मेदार आहेत. काय कारण झालं ताटातूट होण्यापाठीमाग? जाधवबाई, स्वार्थ. काय कारण आलं? स्वार्थ. काय मागितलं? बरं, ह्याच्यातला बारकाईने सांगू का तुम्हाला? तुम्ही जर म्हणत असाल
सोनेरी हरिण बघितलं आणि त्याची कंचोळी अंगामध्ये घालण्याकरता सीताई साहेबाचा हट्ट आहे, हे एक कारण तुमच्या नजरेत आहे. मला तुम्हाला विचारायचंय, सोन्याला महत्व देणारी सीता होती का? कारण जेव्हा वनवासाला निघाल्या होत्या सीताई साहेब, त्यावेळेस सीतेच्या अंगावर 10 किलोची दागिने होते. आम्ही संगच होतो तेव्हा. येडा आहे का मग इतोर याला? 10 किलोच्या दागिन्यानं मढवून काढली होती जनकानं. ती काय गरीबाची आहे का? राजाची राजकुमारी आहे, राजकन्या आहे. असं म्हणतात, सीता ज्यावेळी देवीच्या दर्शनाला जायची, रस्त्यामध्ये तिथपर्यंत जाईपर्यंत राजा जनकानं गुलाबाच्या पाखळ्या आतरायच्या. का तर माझं लेकरू सुकुमार आहे, पायाला खडा काटा टोचल म्हणून. इतकी लाडा कोडामध्ये वाढलेली सीता विवाह झाल्यानंतर सोन्यानं मडवून काढली. आणि बरं, नवरा असा आहे की ज्याच्या घरी काय कमी नाही, सोनं कमी नाही. आणि मग एवढे दागिने ज्यावेळी सोबत अंगावर असताना मला माझ्या मालकासोबत जायचंय, मला सोनं महत्वाचं नाही, माझा मालकच माझ्याकरता सोनं आहे, या विचाराची होती म्हणून वनवासाला गेली. मला तुम्हाला विचारायचंय, कैकेयीनं प्रभू रामचंद्राचंच नाव टाकलं होतं या फारायमध्ये का सीतेचं होतं? रामाचं. कोणाचं? प्रभू राम. केवळ सीताई साहेबाचंच नाव होतं का? नाही हो, फक्त प्रभू रामचंद्राचं नाव. मग सीताई साहेब म्हणून गेल्या, म्हणले प्रभू रामचंद्र, सीते तुला नाही सहन व्हायचं, मी काय पिकनिकला जाय ना, मी काय सहलीला जाय ना, का आहे तिकडं वनवास आहे वनवास. त्यावेळेस सीतेनं शब्द वापरले, म्हणले प्रभू मालक वनवासात असताना मी राजभुवनामध्ये राहणं हे माझ्या सोबत नेता येणार नाहीत, आपल्याला जंगलात फिरायचंय. त्यावेळेस सीता म्हणली होती, या दागिन्याला किंमतच देत नाही मी. तरीही प्रभू रामचंद्र म्हणले होते, राहू दे सोबत राहू दे, कसं आहे, काही अडचण आले तिकडं तर काही मोडून तरी खाता येईल. वनवासाला जाताना कैकेयी म्हणली, सीते तुला जायचंय वनवासाला तर याद राख, तुला हे दागिने नेता येणार नाहीत, तुला ही साडी पण नेसता येणार नाही, तुला झाडाच्या साली नेसावं लागतील. त्यावेळेस सीतेनं सांगितलं, सासूबाई जिथं मालक सोबत आहेत ना, तिथं सोनन साडी महत्वाची नाही, मी झाडाच्या साली नेसून जगल. कोणाला सांगतात या साडीचं आणि सोन्याचं महत्व? आणि म्हणून जेवढ्या इथं सीता बसल्यात ना, त्यांना कळकळीची विनंती आहे, नवऱ्यापेक्षा सोनं महत्वाचं नाही. निरोप कसला माझा गीता, निरोप कसला माझा गीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. कसला माझा घेता, वनकल्ले धारण केले, सोडिना रघुनाथा, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. वा, काय शब्द आहेत भावगीताची. ह्या सोन्या नाण्याचं आणि साड्या कपड्याचं राजवैभवाचं मोठे पण कोणाला सांगता म्हणजे? जिथं मालक तिथं मी, जिथं प्रभू रामचंद्र असतील तिथं मी राहील. मला कशाला त्या बाकी सोन्या नाण्याची किंमत? मी झाडाच्या साली नेशील, वल्कल्य धारण केले सीतेनं. मला तुम्हाला विचारायचं, इथं बसलेल्या मंडळीला, तेवढी वेळ आपल्यावर कोणावर आली आहे का? पण तितकी प्रतिकूल स्थिती असताना सुद्धा ती खचली नाही, तिने आत्महत्या केली नाही. काय संघर्ष केला असेल. जीवनामध्ये चढ उतार होतच असतो, सगळे दिवस सारखे नसतात. तेजी मंदी ही कधीही मार्केटमध्ये असतेच.
खचून जायचं काय कारण आहे? कीर्तन कथा जीवनाची व्यथा कमी करण्याकरता आहेत, मनोरंजनाकरता नाही आहेत. काहीतरी शिकून जायचं इथून, काहीतरी घेऊन जायचं इथून. एवढी बिकट परिस्थिती ओढवली, राजवैभवामध्ये वाढलेली सीता अचानकपणे अनवाणी पायानं वनवासाला निघाली. असं म्हणतात 6 महिने अंतर पडल्यावर त्याचं कारण काय? तर कारण काय सांगितलं तुम्ही? कशाची? सोनेरी हरणाची चोळी. जिच्या घरी मरणाचं सोनं आहे ती सोनेरी हरणामुळं देवाला धाडलं वय. कसं हे करा? अरे ही लीला आहे. बरं, सोन्याचीच गोडी होती तर मला तुम्हाला विचारायचं जिथं जाऊन 6 महिने बसली होती ती कशाचं होतं घर? राहायचं ना तिकडे, शिफ्ट व्हायचं. असे कसे परभणीचे जाऊन शिफ्ट व्हालेत पुण्याला, कुठं मुंबईला, कुठं शिफ्ट झाले म्हणले? बेंगलोरला. का? परभणी म्हणले साध खेड हे, आम्हाला मेट्रो सिटीला शिफ्ट व्हायचे. सोन्याचंच आमिष जर असेल तर सीताई साहेबाला तिथं सोनं कमी होतं का? सोनेरी हरणामुळे जर प्रभू रामचंद्राचा सीताई साहेबाचा विरह झाला असेल तर हे कारण चुकीचं आहे. ह्याच्या पाठीमागे अनेक काही कारण आहे. 6 महिने सीताई साहेबानं एका पिंजऱ्यामध्ये काय कोंडून ठेवली होती? मैना, राघू मैना. आणि त्या राघूची मैनाची काय झाली? राघूची मैनाची ताटातूट झाली. 6 महिन्यानंतर ती मैना सोडून दिली ती. मग ते कारण कर्म जमा झालं आणि ते कर्म पुन्हा इथं भोगायला आलं. किती महिने अंतर पडलं? 6 महिने अंतर पडलं. 6 महिने. आणि त्या 6 महिन्यामध्ये असं रामायणकाराचं म्हणणं आहे, सोन्याच्या बांगड्या गळून पडत होत्या, काचाच्या बांगड्या गळून पडत होत्या. असं म्हणतायत की सीताई साहेबाचं शरीर एवढं जीर्ण झालं होतं, बोटातली अंगठी हातात येत होती म्हण. काय खचले असतील. मग ते खचायचं कारण काय? खचायचं एकच कारण आहे, फक्त टाटातूट. मग प्रभू रामचंद्राची भेट झाली. अगोदर मारुतीची भेट झाली. आणि मारुतीराय भेटल्यानंतर मारुतीरायाला ओळखण्याकरता प्रभू रामचंद्राने अंगठी दिली होती. त्या अंगठीनं भेट झाली, बोलणं झालं. आणि त्या बोलण्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी सीताई साहेब मारुतीरायापाशी रडल्या. आणि मारुतीरायाजवळ एकच प्रार्थना केली, कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती, ऐसे सांग बा मारुती, मजला सांग बा मारुती, कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती, सांग बा मारुती, मजला सांग बा मारुती, कधी भेटेल रघुपती, तू माझ्या लेकरासारखा आहेस. माझी प्रभू रामचंद्राची भेट होईल, कधी होईल? मारुतीरायाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. आई साहेब, आता मला तुम्हाला पुन्हा विचारायचं, खरंच दोघात अंतर पडलंय का? बरं, भेटायचंच असतं तर त्यांना काही अवघड आहे का? अवघड आहे का त्याला काही? ह्याच्यातलं पुन्हा आध्यात्मिक रामायण बघा ना. जे त्रिकाल ज्ञानी आहेत, ज्यांना एवढी दूरदृष्टी आहे, त्यांना देव पाहणं एवढं लांब आहे का? देवाला भेटणं इतकं त्यांच्यासाठी अवघड आहे का? पण ही लीला आहे सगळी. ही का आहे? खरं सांगू तुम्हाला, गेल्याच सीताई साहेबाला दुःख झालं. गेल्याच की माझं जे अंतर पडलंय त्याला मीच कारणीभूत आहे. मी कोणावर ह्याचं खापर फोडणार? आणि तिथं म्हणले होते ना, नाडियली आशा मृग कांती सोने,
वाद आहे. सीता ज्यावेळी सीताई साहेब लंकेत गेल्या तिथं एक जणी सोबतच फक्त मैत्री झाली. तिचं नाव त्रिजटा, ती बिभीषणाची बहीण. शूर्पणखेसोबत का मैत्री झाली नाही? त्रिजटेसोबतच मैत्री का झाली? त्याचं कारण आहे मैत्री समविचारी लोकांमध्ये होत असते. तुमच्या मित्रावर अवलंबून आहे की तुम्ही कोण आहेत. तुम्ही कोणासोबत उठता बसता त्याच्यावर तुमचं अस्तित्व अवलंबून आहे. तुमची मैत्रीण कशी आहे त्याच्यावर तुमचं वजन आहे, त्याच्यावर तुमची किंमत आहे. तुमचा मित्र कसा आहे त्याच्यावर तुमचं वजन आहे, त्याच्यावर तुमची किंमत आहे. मैत्रीण शूर्पणखा केली नाही ना सीतेनं. तिथं कोण मैत्री केली? त्रिजटा मैत्री का केली? दोघी भक्त होत्या, दोघी समविचारी होता. खांद्यावर डोकं ठेवून रडलेली आहे सीता आई साहेब त्रिजटेच्या. सांगवो त्रिजटे सखये आईसी मात. काय शब्द आहे? वासुकीच्या वनी सीता शोक करी काहो अंतरले रघुनाथ दुरी. रडायला लागली सीता. त्यावेळेस त्या त्रिजटेनं सांगितलं होतं की सीते, एक मैत्रीण म्हणून मी तुला आधार देते. तुला खरं सांगते तुझी देवाची भेट होईल, 100% होईल असा मला विश्वास आहे. खरं सांगू तुम्हाला, माणसं चांगली ठेवली पाहिजे माणसानं संग. माणसं जर सोबत चांगले नसले ना, अर्ध माणूस घरीच खचतय. अर्ध निगेटिव्ह थिंकिंगचे माणसं सोबत ठेवले माणूस मोठाच होऊ शकत नाही. पॉझिटिव्ह थिंकिंगचे माणसं सोबत पाहिजे. नकारात्मक विचाराचे माणसं सोबत ठेवले की माणूस मोठा होत नाही. सकारात्मक विचाराचे माणसं सोबत ठेवले पाहिजे. दवाखान्यात नेतानाच घरून काढल्यावर जर त्याला काढल्या हॉस्पिटलमध्ये नेतानाच जर त्या घरच्या उचलणाऱ्यानंच जर म्हणलं शक्यच नाही दवाखान्यापासून जाऊच शकत नाही, ते रस्त्यातच मरते. तोंडाला फेस आलाय म्हणला 100% लिहून घ्या. ते कोमात गेलं काय म्हणून? मी वाचत नाही म्हणून. अरे त्याने म्हणायला पाहिजे काही झालं नाही, साप नाही ते, हो ग काहीतरी हे झाले टोचले. काय लोक येडे म्हणते. त्याला अर्धा आधार येते, अर्धा आधार वाटते. हे जे निगेटिव्ह थिंकिंगचे का वाचू शकत नाही म्हणला, लिहून देतो. मिळालं ते रस्त्यात मातीला गेलतो मी. अरे कसा मित्र पाहिजे सोबत? तू लढ म्हण असा मित्र पाहिजे. तू लढ मी आहे असा मित्र पाहिजे सोबत. त्रिजटा तशा विचाराची होती. सीतेला म्हणते, सीते 100 खरं सांगते तुला प्रभू रामचंद्राची भेट होईल. आणि अजून एक योग सांगू का? तुझ्या बरोबर आमचंही दर्शन होईल. तू इथंच राह, आमचंही दर्शन होईल तुझ्यामुळे, नाही तर आम्हाला कुठून दर्शन व्हायचं. आणि देव इथं येणार आहे तुला भेटायला असा आधार दिला होता. आधार देणारे माणसं संग पाहिजे, धीर देणारे माणसं सोबत पाहिजे. मित्राची व्याख्याच अशी मांडली शास्त्रकाराने. मित्र कधी कळते? कधी कळते? संकटात. संकटात दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. आता माझं लयच मित्रावर चाललंय. हे आमचे मित्रच आहेत सगळे. त्रिजटा अशी एक मैत्रीण होती, बिभीषणाची सख्खी बहीण आहे. तिनं सीतेला सांगितलं की तुला निश्चित देवाची भेट होईल. आणि मग तिच्या सांगण्यावरून, मारुतीरायाच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्र सीताई साहेबाला भेटायला गेले. आणि त्या जीव शिवाची भेट झाली. जीव शिव दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. दोघांची भेट झाली. दोघं दोन राहिले नाहीत, दोन्ही एक झाले. आणि त्या भेटीमध्ये जी दिव्यता आहे, ज्यांना पाहायलाही मिळाली तेही माणसं भाग्यवान होते. म्हणजे अंतर पडल्यानंतर देवा ज्यावेळी सीताई साहेबाला भेटायला गेले, ज्यावेळी सीता देवाजवळ अंतरली होती, ती सीता
तिथं गेल्यावर नव्हती का? त्या सीतेत काही राहिलं नव्हतं. त्याचं कारण काय? फक्त ती झुरणी लागली होती. देवाच्या भेटीसाठी झुरणी लागल्याशिवाय भेट होत नाही. हा, तुम्ही पैशाच्या जीवावर मूर्तीपर्यंत जाऊ शकता, पैशाच्या जीवावर परमात्म्यापर्यंत नाही जाता येत. विठाला विठाला. आणि म्हणून त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायाला देवाचा विरह झालेला, देवाची ताटातूट झालेली, आणि त्या ताटातुटीमध्ये भगवान परमात्म्याच्या भेटी करता तुकोबाराय उतावीळ झालेत. महाराजांनी तीच उत्कंठा या गवळणीमध्ये व्यक्त केली की कानया रे जगजेठी देई भेटी एक वेळा. देवा करता तुम्हाला फार झुंज द्यावी लागते. महाराज रस्त्यानं जरी फिरले ना जगद्गुरु तुकोबाराय, रस्त्यानं फिरणाऱ्या लोकांना एकच प्रश्न विचारायचे. काय प्रश्न विचारायचे? कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, सांगा हा विठ्ठल. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी तुम्हा असेल ठावा कोणा, लागत से पाया येतो का कुळती. महाराज म्हणायचे मी तुमच्या पाया पडतो. कोई कहियो रे प्रभु आवन की, वा वा. आवन की मन पावन की. कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की. कोई कहियो रे आवन की प्रभू मन भावन की. हे शबरीचे शब्द आहेत. ती शबरी म्हणते मी प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी झुरणी लागलेली आहे. मला कोणीतरी येऊन म्हणावं की देव येत आहे तुझ्या भेटीला. माझ्या जीवनाचं सार्थक झालं. देव भेटणं, मला तर वाटते ऑनलाईन जर देव भेटला असता, काय असतंय ते येतंय ते मागवायचं, काय वस्तू मागवायचं, त्याला काय म्हणतात ते? त्या अमेझॉनवर जर देव भेटला असता, बापरे, ऑनलाईन वाल्याने आपल्याला मेळ लागू दिला असतं. काय पटकन त्यानं तिथं ते काय करतात त्याला केलं असतं, काय म्हणतात ते, ऑर्डर केली असती. बरं झालं ते ऑनलाईन भेटत नाही. पण गरीबाला ज्याला मोबाईल नाही, अँड्रॉइडचा, त्याचा तर मेळच नव्हता. मग बटनावाल्याचं तर काही खरंच नाही. मग अवघड होत. देव काय बाजारचा भाजीपाला आहे का ऑनलाईन भेटायला? तर म्हणायचं का काय आता, मनी नाही भाव, मने देवा मले म्हणे देवा मले पाव.
देव आशान पावायचा नाही. भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. दोन वाजूस्तर कीर्तन करायचे का? अजून 20 मिनिट झालं नाही आमचं. म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव आशान पावायचं नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बरं झालं अशा कोणत्या ॲप्सनं वगैरे भेटत नाही, ऑनलाईन भेटत नाही, कसाच भेटत नाही. भेटला असतं त्याच्यासाठी झुरणी जे लोक लागले त्यालाच भेटतो. आणि असे जगद्गुरु तुकोबाराय झुरणी लागलेले, जशी शबरी झुरणी लागलेली एक मला देवाच्या भेटीची उत्कंठा आहे, जशी सीताय साहेब झुरणी लागलेल्या आहेत मला देवाच्या भेटीची उत्कंठा आहे, तशी उत्कंठा होती तुकोबारायांना मला देवाची भेट व्हावी. खरं सांगतो तुम्हाला, पंढरपूरच्या वारीमध्ये जे पायी निघाले वारकरी आहेत ना, त्यांना जाऊन विचारा ना देवाच्या भेटीचं काय महत्व आहे. भेटी लागे जीवा लागली शे, ते नाही का वर्तमानपत्रावर वगैरे त्या सोशल मीडियावर अशा छान अशा लिहून येतात ना ते सगळे लेख वगैरे. भेटी लागे जीवा त्याच्यावर खाली लेख लिहितात ना. लेख लिहिता असताना, लेख वाचत असताना सुद्धा डोळ्याला धारा लागतात, लिहिणाऱ्याच्याही वाचणाऱ्याच्याही. जीवनामध्ये जेवढे वारकरी लोक आहेत त्यांना जाऊन विचारा की काय अनुभव असतो देवाच्या भेटीच्या. प्रत्येक माणसाला जीवनामध्ये ध्येयच काही नसते दुसरं. ज्यावेळेस निघालाय तो पायी ना, त्याचं एकच ध्येय फक्त मला देवाला भेटायचंय. बेटी लागी पंढरीला, बेटी लागी पंढरीला. जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करीशी नेणो. महाराजांना देवाच्या भेटीची उत्कंठा लागलेली आहे. ऊन कळत नाही, ताण कळत नाही, दिनांक कळत नाही, वार कळत नाही, किती वाजलेत कळत नाही. चालणारा प्रत्येक चालतच असतोय. सकाळी बघितलं तर तितकेच लोक, दुपारी बघितली तर तितकेच, रात्री 12लाही तितकेच. काय तळमळ, काय तळमळ. एकच फक्त जयघोष त्यांच्या सर्वांच्या मुखात, माऊली माऊली माऊली. काय नाही, जे माणसं गावातले गावात रिक्षा करतात, जे माणसं या चौक गांधी पार्कात जायचंय ना, ते तुमच्या नगराचं काय नाव आहे? ठाकरे नगर ते गांधी पार्क. काय लय लांब नाही बाई, आपल्याच्याने चल, जाय मग रिक्षा. आणि ते रिक्षा बी आता असे झाले, फोन केलं की आले. रिक्षा ओळखीत नाही, आपल्याच्याने होत नाही. ते तिकडं आणवानी 30-30 किलोमीटर. मला सांगा ना तुम्ही, हे कशाचं प्रतीक आहे? ही सहल आहे का? पिकनिक आहे का? फक्त एकच उत्कंठा आहे,
मला देवाची भेट झाली पाहिजे, देवाचं दर्शन झालं पाहिजे. त्या तोडीत ह्या समाज तिकडे जातोय. तीच उत्कंठा जगद्गुरु तुकोबारायांनी आपली व्यक्त केली. कानया रे जगजेठी देई भेटी एक वेळा. मला एक सिद्धांत असा मांडायचा आहे. महाराजांनी भेटीची अपेक्षा व्यक्त केली, पण किती भेटी व्हावे म्हणले? किती भेटीची अपेक्षा? एका भेटीत काय होणार आहे? आता जे जे लोक एकदाच भेटतात आणि पुन्हा जन्मात भेटत नाहीत, त्या भेटीचा काय उपयोग आहे का? नाही म्हणे आम्ही भेटलो होतो. भेटला होता सर बाबा, पुन्हा काही फॉलो केलंस का? तर काही लोक सहज म्हणले समजा महाराज आमच्या गावात तुम्हाला यावं लागतं. ठीक आहे बा, येऊ, एवढाच शब्द दिला. आणि ते माणूस जर पुन्हा पुढच्या वर्षी भांडायला आलं, बरोबर आहे का, तुमचं यायचं काम होतं. अरे पण पुन्हा फोन केलास का? पुन्हा काही पत्रिका दिलीस का? पुन्हा काही संपर्क केलास का? ना म्हणला मी तेव्हा म्हणलं होतं, तेव्हाच गेलं. भेटलो नव्हतो का मी तुम्हाला? अरे भेटला रे बाबा, पण पुढं त्याचा काही फॉलो घेतलास का? काय उपयोग आहे एका भेटीचा? आजपर्यंत तुम्ही ज्यांना एकदाच भेटलात त्यानं तुम्हाला काय फायदा झाला सांगा बरं? काय फायदा होणार आहे? आणि काही तर अशा भेटी झालेल्या आहेत, फायदा तर नाहीच, पण तुमचं काय झालंय त्या भेटीत? नुकसान झालंय. नुकसान भरून निघणार नाही कधी. अशी काही दुष्ट माणसं तुम्हाला भेटलेली आहेत. मग एकदा भेटीनं काय होईल असं तुम्हाला वाटत असेल ना? मी त्याचा सिद्धांत आपल्याला असं म्हणतो, जेव्हा एकदा देवाची भेट होती का जीव पण शिल्लकच राहत नाही ना. मग भेट झाली त्याचा तर फायदा ते आहे ना. देव पहावया गेलो ते देवाची होऊन ठेलो, देवाची होऊन ठेलो, देवाची होऊन ठेलो. पहावया गेलो ते देवाची होऊन जीवपणाची रा जाऊ त्या माहेरा दिनाची आ. देव पहावया गेलो, तिथे एक जरी भेट झाली ना, त्या भेटीमध्ये काय मिळतंय? जे मिळतंय ना ते पुन्हा काही मिळवायचं शिल्लकच राहत नाही. जे मिळवायचंय तेच एकदा का मिळालं. आता पंढरपुरामध्ये तुम्ही गेलात, 18 दिवस वन करीत, आणि मग एकदम तुमची देवाची भेट झाली, देवाचं दर्शन झालं, आणि बाहेर आल्यावर तुम्हाला प्रत्येकजण ज्यावेळी विचारतो काय झालं, कसं काय दर्शन झालं, तुम्हाला पुन्हा दर्शनाची आशा राहते का? नाही. मग तुम्हाला गावाकडची आशा द्वादशीला कुणीकड झालं ना. आता काय करायचं? राहणं काल्यापर्यंत नाही ना बाबा, म्हणला लय काम आहेत, आता राहू द्या काला, आता या तुम्ही आमच्या नावचा घेऊन. हो येतोच म्हणलं, जायतो तो. म्हणजे एकदा का त्या देवाची भेट झाली ना, काही कर्तव्य कर्म शिल्लक राहत नाही ना. तुमची जीवदशा संपल्यावर तुम्हाला राहिलं काय? गोदावरी गंगा समुद्राला गेली, गंगा राहिली का समुद्र झाली? तुका म्हणे गंगा सागर संगमी, आणि अवघ्या झाल्या उर्मी. तशी जीवदशा संपून ईश्वराचा साक्षात्कार प्राप्त होण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय झुरणी लागलेत. महाराज असे व्यथित झालेत, शिनून गेलेत. माझ्या जीवनामध्ये मला दुसरं काही मिळवायचं नाही. जे फक्त एकच अपेक्षा आहे, कानया रे जगजेठी देई भेटी एक वेळा. या भेटीची तळमळ तुकोबाराने या गवळणीमध्ये व्यक्त केली. खरं सांगू तुम्हाला, ज्या गवळणी होत्या, गोपिका होत्या, देवाची त्यांची ताटाटूट झाली ना, त्यावेळेस पुन्हा देव त्यांना भेटायला आले नाही. जवळच होते, बरसाना आणि गोकुळ काही लय लांब नाही. पण एकदा का मोठे माणसं पुढे गेले ना, त्यांना मागं येता येत नाही. त्यांना पुढं अजून पुढेही बहुत करणे आहे. त्यांना पुढे जिम्मेदाऱ्या वाढत जातात, आणि ते पुढे एक का जातात तर ती एकट्याकरता जन्माला आलेले नसतात. त्यांना भरपूर जिम्मेदाऱ्या असतात, भरपूर लोकांचं काम करायचं असते, भरपूर लोकांचा उद्धार करायचा असते, भरपूर लोकांचं चांगलं करायचं असते. म्हणून ते पुढं जात असतात. एकदा का देव गोकुळातून निघाले, गवळणी धाय मोकळून रडू लागले. गवळणीला माहीत होतं आता हा आपल्याला पुन्हा भेटणार नाही. ती जशी उत्कंठा गवळणीनं धाय मोकळून रडून व्यक्त केली, तसे आज जगद्गुरु तुकोबाराय रडायला लागलेत. हेतू एकच आहे,
कानया रे जगजेठी देई भेटी प्रकट झाले. गवळ आणि गोपाळ यांच्याकरता अनेक प्रकारच्या लीला केल्या. दही दूध तुपलून खाऊ घातलं. उरलेल्या वेळात खेळ खेळले. शुदुऱ्या जमा केल्या शुदुरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्याला मिळणारे शांतता बाळगा. आणि जे श्रवण करण्याकरता इथं श्रोते येतात त्यांनाही मनापासून, भजनी मंडळालाही मनापासून धन्यवाद देतो. संयोजकाला धन्यवाद देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली विठ्ठल